तर मॅटरविषयी पाहू आपण. मॅटर तर मॅटरची डेफिनेशन बघा आपण इथे असं करू शकतो की मॅटर म्हणजे काय. इथे या पद्धतीने मॅटर एव्हरीथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस इज कॉल्ड ॲज व्हॉट मॅटर. फॉर एक्झाम्पल डस्टर आहे, तर डस्टरचं एक्झाम्पल घेतल्यानंतर त्या डस्टरला आकारसुद्धा असतो, म्हणजे मास असतो, आणि डस्टर एका ठिकाणी ठेवल्यानंतर तो जागाही व्यापतो. तर यावरून आपण म्हणू शकतो की एव्हरीथिंग विच हॅज मास अँड ऑक्युपाईज ए स्पेस इज कॉल्ड ॲज व्हॉट मॅटर. तर मॅटरचे 3 टाईप्स पडतात. मॅटरचे 3 टाईप्स पडतात जे आपण पाहू शकतो बघा. पहिला आहे सॉलिड, म्हणजे सॉलिड स्टेट. त्याच्यानंतर आहे लिक्विड स्टेट, आणि त्याच्यानंतर आहे गॅसियस स्टेट. तर सॉलिड स्टेटमध्ये एक्झाम्पल जर घेतलं तर गोल्ड आहे, सिल्वर आहे. लिक्विड स्टेटमध्ये घेतलं तर वॉटर आहे, मिल्क आहे. आणि गॅसियसमध्ये जर घेतलं तर एअर आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे. अशी वेगवेगळी एक्झाम्पल आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. बरोबर आहे. तर या मॅटरचे 2 टाईप्स पडतात. एक आहे होमोजिनियस मिक्सचर आणि दुसरं आहे हेट्रोजिनियस मिक्सचर. एक आहे होमोजिनियस मिक्सचर. तर पहिल्यांदा आपण होमोजिनियस मिक्सचर पाहू की होमोजिनियस मिक्सचर म्हणजे काय. होमोजिनियस मिक्सचर म्हणजे द कॉम्बिनेशन ऑफ ओनली वन फेज, की याच्यामध्ये फक्त एकच फेज तुम्हाला दिसेल मिक्सचर असलं तरी. बरोबर आहे. द विच कॉल्ड ॲज व्हॉट होमोजिनियस मिक्सचर. द कॉम्बिनेशन ऑफ ओनली वन फेज इज कॉल्ड ॲज व्हॉट होमोजिनियस मिक्सचर. फॉर एक्झाम्पल साल्ट अँड वॉटर, म्हणजे मीठ जर तुम्ही पाण्यामध्ये टाकलं तर ते मीठ पाण्यामध्ये विरघळून जाईल आणि मिठाचं द्रावण म्हणजे सोल्युशन तयार होईल. बरोबर आहे. मग याच्यात 2 कंपाऊंड आले. एक आला साल्ट म्हणजे सोडियम क्लोराईड, आणि दुसरा आला वॉटर. बरोबर आहे. तर असे 2 कंपाऊंड असल्यामुळे आपण त्याला मिक्सचर म्हणू. किंवा मिक्सचर ऑफ ए गॅसेस, दुसरं एक्झाम्पल. वेगवेगळे गॅसेस आहे, जसं एअर आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, याचं मिक्सचर असतं. किंवा एक्झाम्पल घेऊ शकतो अल्कोहोल इन वॉटर. अल्कोहोल पाण्यामध्ये डिझॉल्व होतं, तर त्याचंही एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. तर असे जर एक्झाम्पल असेल तर ते म्हणजे होमोजिनियस मिक्सचर त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर दुसरं आहे हेट्रोजिनियस मिक्सचर. हेट्रोजिनियस मिक्सचर आता पाहू आपण. हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणजे द कॉम्बिनेशन ऑफ 2 ऑर मोर सब्स्टन्स. याच्यात 2 किंवा 2पेक्षा जास्त सब्स्टन्स असतील. बरोबर आहे. त्याला तुम्ही हेट्रोजिनियस मिक्सचर असं म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल 2 सब्स्टन्स जर तुम्हाला घ्यायचे असतील तर एक आहे केरोसिन अँड वॉटर. आता केरोसिन म्हणजे रॉकेल जर तुम्ही पाण्यात टाकलं तर डिझॉल्व होणार नाही. केरोसिन वेगळं असेल आणि वॉटर वेगळं असेल. मग असे 2 कंपाऊंड तिथे मिळाले आपल्याला की जे वेगवेगळे असतील. केरोसिनच्या प्रॉपर्टी वेगळ्या, वॉटरच्या प्रॉपर्टी वेगळ्या. ऑइल अँड वॉटर. ऑइल अँड वॉटर जरी तुम्ही टाकलं, ऑइल इन वॉटर, तर हे सुद्धा हेट्रोजिनियस मिक्सचरचं एक्झाम्पल, की याच्यात 2 फेज तयार होता, ऑइल वेगळं आणि वॉटर वेगळं. किंवा फिनॉल अँड वॉटर. फिनॉल म्हणजे आपण घरामध्ये जे फिनॉल वापरतो जंतुनाशक म्हणून, ते तुम्ही पाण्यात डिझॉल्व केलं तर दोघींच्या लेअर त्या ठिकाणी वेगवेगळ्या असतात. तर अशा 2 लेअर कमीत कमी तयार होत असतील किंवा 2पेक्षा काही वेळा जास्त बी तयार होत असतील, तर त्याला तुम्ही म्हणू शकता हेट्रोजिनियस मिक्सचर. वेगवेगळे एक्झाम्पल अजून तुम्ही घेऊ शकता, जसं की पेंट आहे, याच्यात मिक्सचर्स असतात, पिगमेंट, ॲडिटिव्स. कॉन्क्रीट आहे, घरामध्ये आपण कॉन्क्रीट वापरतो, त्याच्यामध्ये सँड वापरलं जातं, सिमेंट वापरलं जातं, वॉटर वापरलं जातं. तर हे सुद्धा एक्झाम्पल तुम्ही याच्यात घेऊ शकतात, की जे एक्झाम्पल हेट्रोजिनियस मिक्सचरमध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. तर आता तुम्हाला लक्षामध्ये आलं असेल की
सबस्टन कशा पद्धतीने आपण यामध्ये म्हणजे प्युअर कंपाऊंड आणि मिक्सचर कंपाऊंड कसं असतो तो आपल्या लक्षामध्ये आला असेल. आता आला लक्षात. तर याच्या पुढचा जो पॉईंट होता तो आहे इलेमेंट आणि कंपाऊंड म्हणजे काय ते आपण पाहू. इलेमेंट आणि कंपाऊंड. तर इलेमेंट आणि कंपाऊंड करता आपण पेज पलटवून घेऊ. पुढचं आहे की मागचं. तर आता आपण पेज पलटून घेतलेलं आहे. यामध्ये आपण पाहू आता इलेमेंट म्हणजे हा पॉईंट. इलेमेंट पॉईंट पाहू आपण. इलेमेंट म्हणजे काय. बाकी हे पॉईंट बघायची काही गरज नाही याच्यात सध्या. ठीक आहे. इलेमेंट म्हणजे का इथे बघू आपण. तर इलेमेंट म्हटलं की प्युअर सबस्टन. प्युअर सबस्टन जर म्हटलं तर इज मेड ऑफ इलेमेंट्स ऑर कंपाऊंड. कोणताही प्युअर कंपाऊंड जर तुम्ही घेतला तर तो एक तर इलेमेंटपासून तयार झालेला असतो किंवा कंपाऊंडपासून. मग याच्यात इलेमेंट म्हणजे काय. इलेमेंट म्हणजे काय तर इलेमेंट म्हणजे असा सबस्टन विच कॅनॉट बी डिकम्पोज की ज्याचे दोन भाग करता येत नाही. इलेमेंट म्हणजे काय. ए सबस्टन विच कॅनॉट बी डिकम्पोज्ड बाय एनी केमिकल प्रोसेस इज कॉल्ड ॲज व्हॉट इलेमेंट. त्याला तुम्ही इलेमेंट म्हणू शकता. फॉर एक्झाम्पल आहे कॉपर आहे, सिल्वर आहे. कॉपर आहे, सिल्वर आहे, कार्बन आहे. असे जो पण असेल ते आपण इथे त्याला इलेमेंट म्हणून घेऊ शकतो. किंवा मेटल आहे, नॉन मेटल आहे, मेटलॉइड्स मेटल आहे, नॉन मेटल आहे. यांचं पण एक्झाम्पल आपण या ठिकाणी काय आहे घेऊ शकतो. तर त्याला तुम्ही म्हणू शकता इलेमेंट्स. आता त्याच्यानंतर पाहू आपण कंपाऊंड. कंपाऊंड करता आपण कंपाऊंड करता इथे डेफिनेशन घेऊ शकतो बघा. कंपाऊंड मीन्स अ सबस्टन विच कॅन बी ब्रोकन बाय एनी केमिकल प्रोसेस. असा सबस्टन की ज्याला तुम्ही केमिकल प्रोसेसने काय करू शकता ब्रेक करू शकता. अँड फॉर्म ए 2 ऑर मोर कंपाऊंड. त्याच्यापासून तुम्ही दोन वेगळे पदार्थ काय आहे तयार करू शकतात. दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट कंपाऊंड. त्याला तुम्ही कंपाऊंड म्हणू शकता. ए सबस्टन विच कॅन बी ब्रोकन इन टू अनदर टू ऑर मोर कंपाऊंड बाय युजिंग केमिकल प्रोसेस इज कॉल्ड ॲज व्हॉट कंपाऊंड. तर इथे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता बघा. वॉटरचा फॉर्म्युला आहे H2. वॉटरचा फॉर्म्युला काय आहे. वॉटरचा फॉर्म्युला आहे H2. तर वॉटरला जर तुम्ही डिकम्पोज केलं H2ला तर त्याच्यापासून मिळतो H2 + O2 म्हणजे हायड्रोजन गॅस मिळतो आणि ऑक्सिजन गॅस मिळतो. मग असा जर कंपाऊंड असला, असा जर सबस्टन असला तर त्याला तुम्ही म्हणू शकता कंपाऊंड. याच्यामध्ये दोन वेगवेगळे इलेमेंट्स येतात. तर तो आहे कंपाऊंड. आणि एकच इलेमेंट आला, एकच सिंगल असला तर दॅट इज अ इलेमेंट. मग आता लक्षात आलं इलेमेंट आणि कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त इलेमेंट आणि इलेमेंट म्हणजे एकच इलेमेंट. आलं लक्षात. या पद्धतीने आपण त्यांना क्लासिफाईड करू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहू मेजरेबल प्रॉपर्टीज. तर ह्यामध्ये त्याचा पुढचा
त्याचा पुढचा पॉईंट आहे मेजरेबल प्रॉपर्टीज. तर मेजरेबल प्रॉपर्टीजमध्ये आपण कंपाऊंड कशामध्ये काउंट करू शकतो किंवा कंपाऊंडला कोणकोणते युनिट आपण देऊ शकतो त्याचा आपण स्टडी इथे करू शकतो, बरोबर आहे. तर त्याच्या अगोदर आपण ठीक आहे, काय हरकत नाही. कोणकोणते कंपाऊंडला आपण युनिट देऊ शकतो आपण त्याचा स्टडी करू शकतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, पहिलं जो आहे दॅट इज ए युनिट. युनिट कोणाला म्हणायचा, तर ए कम्प्लीट सेट ऑफ ऑल युनिट विच इज गिवन टू द फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज वॉट युनिट्स. कम्प्लीट सेट असेल युनिटचा, सगळं मिळून जो काही असेल त्याला आपण तिथे युनिट असं म्हणू शकतो, बरोबर आहे. अ कम्प्लीट सेट ऑफ युनिट फॉर ऑल टाईप ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज वॉट सिस्टीम ऑफ ए युनिट. तर याच्यात दोन भाग पडतात, एक आहे फंडामेंटल युनिट आणि दुसरं काय आहे डिराइव्ड युनिट. आता फंडामेंटल युनिट म्हणजे काय, बेसिक युनिट. द सिलेक्टेड बेसिक युनिट in terms of which the selected basic unit in terms of which all other physical quantities can be expressed is called as what फंडामेंटल युनिट. त्याला तुम्ही काय म्हणू शकता, फंडामेंटल युनिट म्हणू शकता. तर इथे एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता की जसं की फिजिकल क्वांटिटीज दिलेल्या आहेत. समजा लेंथ आहे, याचं युनिट काय, नेम ऑफ युनिट मीटर, त्याचा सिम्बॉल काय आहे स्मॉल एम. मास आहे, मासला किलोग्रॅम घेऊ शकता तुम्ही, युनिट आहे के जी. टाईम आहे, टाईमला युनिट आहे सेकंद, त्याला तुम्ही यसमध्ये देऊ शकता. टेम्परेचर आहे, टेम्परेचरला युनिट देऊ शकता तुम्ही कॅल्व्हिन. नंतर त्याला सिम्बॉल आहे टी. अमाऊंट ऑफ ए सबस्टन्स आहे, त्याला तुम्ही मोल म्हणू शकता, बरोबर आहे. त्याचं युनिट काय आहे मोल. आणि इलेक्ट्रिक करंट आहे, त्याला तुम्ही ॲम्पियर म्हणू शकता, त्याला तुम्ही कॅपिटल एने दाखवू शकता. अजून वेगवेगळे युनिट यामध्ये असतात, आलं लक्षामध्ये, की ज्याला तुम्हाला काय आहे युनिट द्यायचं असतं. आता आपल्याला डिराइव्ड युनिट इथे काही घेतलेलं नाही, पण डिराइव्ड युनिटची फक्त डेफिनेशन सांगून देतो मी. ए युनिट विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम फंडामेंटल युनिट विच इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग ऑर डिवायडिंग बाय फंडामेंटल युनिट. की एक तर मल्टिप्लाय केलं जातं किंवा डिवाइड असू शकतं यामध्ये. तर त्याला तुम्ही डिराइव्ड युनिट असं म्हणू शकता. द युनिट विच इज ऑब्टेन्ड बाय मल्टिप्लाइंग ऑर डिवायडेड बाय फंडामेंटल युनिट इज कॉल्ड ॲज वॉट डिराइव्ड युनिट. तर या पद्धतीने आपण डिराइव्ड युनिट बी पाहू शकतो. मी एक एक्झाम्पल त्याचं घेतो. या टाईपमध्ये जसं बघा व्हॉल्यूमला युनिट दिलेलं आहे बघा, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला वापरून. ना व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रीड इंटू हाईट. मग लेंथ म्हणजे लांबीला युनिट मीटर आहे, ब्रीडला बी रुंदी, आणि हाईट उंची यम 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 म्हणजे मीटर क्यूब. किंवा डेन्सिटीला युनिट द्यायचं आहे तुम्हाला, तर डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, पहिल्यांदा फॉर्म्युला माहिती पाहिजे. इथे गुणीला केलं पहिल्यामध्ये, आता भागीला करू. डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट, मास अपॉन व्हॉल्यूम. मग मासला कशात घेतो आपण, के जीमध्ये, आणि व्हॉल्यूमचा आता आपण वर काढलो होतो बघा मीटर क्यूब, तर के जी पर मीटर क्यूब. तर अशा पद्धतीने तुम्ही युनिट देऊ शकता. पुढे तुम्हाला एरिया पण काढून दाखवलेला आहे आणि प्रेशर पण काढून दाखवलेलं आहे की कशा पद्धतीने मल्टिप्लाय किंवा डिवाइड करून आपण डिराइव्ड युनिट काढू शकतो. तर ते आपल्याला शिकायची काही गरज नाही आहे. आता आपल्याला यामध्ये बघायचं होतं फिजिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीज पाहू आपण आता. हे बघा फिजिकल प्रॉपर्टीज. तर फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये पहिल्यांदा आहे मास अँड वेट.
पुढचा पॉईंट फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये मास अँड वेट. आपण कोणताही सबस्टन्स असेल ना तर त्या सबस्टन्सला सॉलिड सबस्टन्स समजा तर त्याला आपण मासमध्ये घेतो. सो याचा युनिट ऑफ ए मास इज अ किलोग्रॅम. त्याला आपण कशामध्ये मोजतो? किलोग्रॅममध्ये. आणि याचं रिलेशन जर बघायचं असेल आपल्याला, याचं रिलेशन जर बघायचं असेल तर इथे आपण रिलेशन पाहू शकतो. मास जर घ्यायचं असेल तर तुम्ही मासला युनिट देऊ शकता किलोग्रॅम, म्हणजे 1 kg. 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम असं तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. तर या पद्धतीने ती दाखवलं आहे. 1 ग्रॅम जर म्हटलं तर 1 ग्रॅम जर म्हटलं तुम्ही तर दॅट इज इक्वल टू 1000 मिलीग्रॅम. आणि 1 मिलीग्रॅम जर म्हटलं तर दॅट इज इक्वल टू 1000 मायक्रोग्रॅम. तर त्याची आपल्याला काही अजून गरज नाही एवढी. दुसरं पाहू आपण याच्यामध्ये. दुसरं आहे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर म्हटलं तर व्हॉल्यूमला तुम्ही व्हीने दाखवू शकता, कॅपिटल व्हीने. आणि व्हॉल्यूमचं युनिट आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं फॉर्म्युला, लेंथ इंटू ब्रीड इंटू हाईट. मीटर 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 म्हणजे मीटर क्यूब त्याचं युनिट येऊ शकतं. बरोबर आहे. इतर युनिट कोणकोणते ते त्याचे दिलेले आहेत. इतर युनिट आहेत लिटर. इतर युनिट कोणकोणते आहेत? लिटर आहे, DM क्यूब आहे, ml आहे. तर त्याचं फंक्शन आपल्याला दाखवलेलं आहे या ठिकाणी. बरोबर आहे. तर 1 लिटर म्हणजे 1 DM क्यूब. 1 लिटर म्हणणं काय आणि 1 DM क्यूब म्हणणं काय? दॅट इज इक्वल टू, आता 1 लिटर म्हणजे किती? 1000 ml. mlमध्ये पाहिजे असेल तर mlमध्ये पाहिजे असेल तर किती होईल ते? 1000 ml. बरोबर, जे 10चा तिसरा घात. बरोबर आहे. किंवा 1000 cc. 1000 cc असंही तुम्ही म्हणू शकता. आलं लक्षात? तर यावरून तुम्हाला रिलेशन तिथे लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर पाहू आपण टेम्परेचर. जर टेम्परेचर जर म्हटलं तर टेम्परेचरला जो सिम्बॉल वापरला जाणार आहे तो आहे कॅपिटल T. टेम्परेचरला सिम्बॉल. आणि टेम्परेचरला जर युनिट द्यायचं असेल तर आता नवीन युनिट देऊ कॅल्विन. सायंटिस्ट नेम आहे कॅपिटल K ने, कॅल्विन. तर ते इथे दाखवलं आहे बघा, कॅल्विन, कॅपिटल K. आणि फॉर्म्युला जो आहे ना तो फॉर्म्युला इथे खाली दाखवला आहे बघा. K इज इक्वल टू डिग्री सेंटीग्रेड प्लस 273. आता या अगोदर बघा आपण युनिट जर द्यायचं असलं तर डिग्री सेंटीग्रेड देतो. आणि समजा 50 डिग्री सेंटीग्रेड येतं, त्याच्यात 273 ॲड केले म्हणजे आपल्याला कॅल्विन मिळून जातं. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण त्याला युनिट देऊ शकतो. त्याच्यानंतर प्रेशर. 2 मिनटं. प्रेशर जर पाहिलं तर प्रेशर करता तुम्ही इथे म्हणू शकता, प्रेशर करता सिम्बॉल वापरायचा आहे P. आणि प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया. बरोबर. तर प्रेशरचे जे युनिट आहे त्याला नाव आहे पास्कल. काय नाव आहे? पास्कल, प्रेशरचं युनिट. आणि अदर युनिट जे त्याला नाव आहे ॲटमॉस्फिअर. दुसरं जे युनिट तुम्ही वापरू शकता प्रेशरला ते काय आहे? ॲटमॉस्फिअर. तर या पद्धतीने तुम्ही युनिटसुद्धा त्याची स्टडी करू शकता. बरोबर आहे. तर आणि शेवटचा याच्यामध्ये जो आहे तो आहे डेन्सिटी. तर डेन्सिटीचं जर युनिट पाहिलं तर डेन्सिटी आपण D ने दाखवू शकतो किंवा म्यूने. आणि डेन्सिटी इज इक्वल टू फॉर्म्युला होता मास अपॉन व्हॉल्यूम. मासचं युनिट होतं kg आणि व्हॉल्यूमचं होतं मीटर क्यूब.
तर के जी पर मीटर क्यूब असं देऊ शकता, किंवा तुम्ही स्मॉल युनिट पण देऊ शकता. स्मॉल युनिट के जीच्या ऐवजी काय देऊ शकता, ग्रॅम, आणि मीटर क्यूबच्या ऐवजी स्मॉल युनिट आहे एम एल, ग्रॅम पर एम एल असंही घेऊ शकता. बरोबर आहे. तर या पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या कंपाऊंडला युनिट देऊ शकतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बाकीचं आपण पुढच्या वेळेस बघू.